करा सुरुवात मंगलाताई. नाही माझं हे नाही चालू, कॅमेरा नाही चालू. हो 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 दादा. हं. सर्वांना जय श्रीकृष्ण. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदान्त भोजतेजस्फुरदिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानः समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. कैलासराणा शिवचन्द्रगौरी फणीन्द्रमाथा मुकुटी झळारी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता. यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. 86 पासून म्हणू ना ओव्या आता ताई. हो हो होत होत आहे. आहे. हो होत आहे. हो हो. हा आमचा ऐश्वर्य योगू तुवा देखिला का सांगू. आता सांगे काही येथ लागू भूतभेदाचा असे. अर्जुना, हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला साधला. आता येथे महत्व देहापर्यंतची मी आणि यामधील भेदाचा काही संबंध आहे का सांग. या लागी मजपासुनी भूते आने नवती हे निरुते. आणि भूतान वेगळ्या माते काहीच न मनी हो. याकरिता माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहीत हे खास. आणि मलाही प्राणी मात्राहून वेगळे कधीच मानू नकोस हो. यथाकाश स्थितो नित्यं वायू सर्वत्र गो महान्. तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. सर्वत्र संचार करणारा महान वायू आकाशाच्या ठिकाणी जसा नित्य स्थित आहे त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत असे जाण. पै गगन जेवढे जैसे पवनु गगनी तेवढाची असे. सहजे हालविलिया वेगळा दिसे एरवी गगन ते चितो. परंतु आकाश जसे व जेवढे आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात असतो. सहज हलवून पाहिले तर तो वेगळा दिसतो, नाही तर आकाश व तो एकच आहे. तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासे काही. निर्विकल्पी तरी नाही तेथ मीच आघवे. म्हणून भूतांचे असणे आणि माझे नसणे कल्पनेच्या योगाने होते. कारण की भूताभास हा कल्पना नष्ट झाली की तिच्याबरोबर नष्ट होतो व कल्पना उत्पन्न झाली की तिच्याबरोबर उत्पन्न होतो. त्याची कल्पिते मृदुल जाये तैसे आणि
ते तई असे नाही एके आहे, म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योगू. ऐसिया प्रतिबोधा सागरी तू आपण या ते कल्लोळी एक करू, मग जवळी पाहासी चराचरू तव तुची आहासी. अशा अनुभव रूपी ज्ञान समुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर आणि मग चराचरात जर तू पाहशील तर तू एकच आहे असे कळून येईल. या जाणवे याचे ओ तुझ तुझ आला ना म्हणती देव, तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना. तरी देव म्हणतात अर्जुना, या ज्ञानाची जागृती तुला आली ना, जर आली असेल तर आता द्वैत स्वप्न मिथ्या झाले की नाही. तरी तरी पुढती जरी विपाये बुद्धिसी कल्पनेची झोप ये, तरी अभेद बोधू जाये तैसे स्वप्न पडिजे. तरी पुन्हा जर कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर अभेद अभेद ज्ञान जाईल. त्यामुळे मग कल्पना रूपी झोप लागल्यावर द्वैत रूपी स्वप्नात पुन्हा पडशील. म्हणून म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखळ उद्बोधाचे आपण पे घडे, ऐसे वर्म जे आहे पुढे हे दावो आता. म्हणून या कल्पनारूपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ सहज स्वरूप जागृती रूपच होऊन जाऊ. असे जे एक खास वर्म आहे ते आता मी तुला उघड दाखवितो. तरी धनुर्धरा धैर्या मिके अवधान देई बाधनंजया, पै सर्वभूतांते माया तरी हरिगा. तरी हे धैर्यवंत अनुभवा तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगले लक्ष दे. अरे सर्व प्राणी मात्रांना मायाच उत्पन्न करते व ती त्याचा नाश करते. सर्व भूतानि कौंतेय प्रकृती अंतिमामिका, कल्पक्षये पुनस्तानी कल्पाउदो विसृजाम्यहम. हे कौंतेया, कल्पांती सर्व भूते माझ्या मायेप्रत जातात, त्यांना पुन्हा दुसऱ्या कल्पाच्या आरंभी मी निर्माण करतो. जी नावगा प्रकृती ते द्विविध सांगितली तुझ प्रती, एकी अष्टधा भेद व्यक्ती तुझी जीवरूपा. जिला प्रकृती असे नाव आहे आणि जी तुला दोन प्रकारांनी सांगितली, एक 8 प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली. हा प्रकृती विखो आघवा तुवा मार्ग परिसिला असे पांडवा, म्हणून असे काही सांगावा पुढती. हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना तू मागे अध्याय 7 श्लोक 4-5 मध्ये ऐकला आहेस, म्हणून आता तो राहू दे आणि वारंवार कशाला सांगायला पाहिजे. तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पाचा अंती, सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. तरी हे सर्व भूते महाकल्पाच्या शेवटी माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात. ग्रीष्माचा अतिरशी सबिजे तृणे जैसी, मागुती भूमीची सुलिने होती. ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उष्णतेत बीजासहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमध्ये पूर्ण लीन होतात, का वर्षीये डेढे फिटे जेव्हा शारदीयेचा अनुघडू फुटे, तेव्हा घनजात आटे गगनीचे गगनी. अथवा वर्षा ऋतूचे अवडंबर नाहीसे होते व जेव्हा शरद ऋतूचे झाकले पण नाहीसे होते. म्हणजे शरद ऋतू जेव्हा लागतो तेव्हा सर्व मेघ मात्र आकाशात नाहीसे होतात. ना तरी आकाशीची खोपे वायू निवांतुची लोपे, का तरंगता हारपे जडी जेवी. अथवा आकाशाच्या घरात
वायू शांतच होऊन नाहीसा होतो, अथवा लाटेचा आकार पाण्यामध्ये ज्याप्रमाणे नाहीसा होतो, अथवा जाग जाग नलिये वेळे स्वप्न मनींचे मनी मावडे, तैसा प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. नंतर अथवा जागृती आली म्हणजे स्वप्न मनातल्या मनात नाहीसे होते आणि त्याप्रमाणे कल्पक्षयाच्या वेळी प्रकृतीपासून झालेले सर्व जग पुन्हा प्रकृतीत लीन होते. मग कल्पादी पुढती वीची सृजी ऐशी वदती तरी ये विषयी निरुती उपपत्ती ऐक. नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात, तर याविषयी खरा विचार ऐक. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः 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 भूतग्रामीं कृत्स्नम वश प्रकृतेर्वशात. मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करून प्रकृतीच्या नियंत्रणामुळे पराधीन असलेले सर्व भूत समुदाय मी पुन्हा पुन्हा निर्माण करतो. तरी हे प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी तेथ तंतु समवायपटी जेवी विषावाणी दिसे. तर अर्जुना, या माझ्या मायेचा जेव्हा मी स्वभावता अंगीकार करतो, तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विणकर दिसतो, मग तिये विणा वणीचे नि आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे, तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. त्या विणकरीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन जसे वस्त्र होते, तशीच माया पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रकट होते. तैसे विरजणी याचे निसंगे दुधाची आट जो लागे, तैसे प्रकृती अंगारी गे सृष्टीपणाची या. ज्याप्रमाणे विरजणाच्या संयोगाने पातळ दूध दही रूपाने घट्ट होत जाते, त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीपणाच्या आकाराला येते. बीज जळाची जवळीक आहे राये केले, बीज जळाची जवळीक आहे आणि त्याची शाखे होय, तैसे मज करणे आहे भूतांचे हे. बीजाला पाण्याचे सान्निध्य मिळाले आहे, म्हणजे ते बीजच असे लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावते. त्याप्रमाणे मला प्राणी मात्रांचे हे उत्पन्न करणे आहे. अगानगर हे राये केले, या म्हणनया साचपण कीर आले, परिनिरुते पाहता काय शिनले रायाचे हात. अरे अर्जुना, नगर हे राजाने रचले या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे, पण वास्तविक पाहिले तर नगर रचण्यात राजाच्या हाताला काही श्रम पडले आहेत काय? आणि मी प्रकृती अधिष्ठी ते कैसे, जैसा स्वप्नी जो असे मग त्याची प्रवेश ते जागृत असते. आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो असे ते कसे म्हणशील, तर जसा स्वप्नामध्ये जो असतो तो जागृतावस्थेत प्रवेश करतो त्याप्रमाणे. तरी स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखती पंडू सुता, की स्वप्ना माझी असता प्रवासू होय. तर अर्जुना, स्वप्नातून जागृत अवस्थेत येताना त्याचे पाय दुखतात काय, अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो काय? या आघविया अभिप्रायो काही, जे हे भूत सृष्टीचे काही मज एकही करणे नाही, तर ऐसाची अर्थू. ज्याप्रमाणे या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून तू विचारशील, तर सर्व भूत सृष्टीचे मला काही एक देखील करावे लागत नाही असाच याचा अर्थ आहे. जैशी राये अधिष्ठिली प्रजा व्यापारे आपुलिया काजा, तैसा प्रकृती संगू माझा एर करणे येचे.
ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते, त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो. बाकी कर्तृत्व सर्व हिचे म्हणजे प्रकृतीचे आहे. पाहे पा पूर्ण चंद्राची भेटी, समुद्र भरते अपार दाटी, तेथ चंद्रासी काय किरीटी, उपखा पडे. लोह चुंबकाच्या पहा की अर्जुना, पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या भेटीने समुद्र भरतीने अपाट भरून येतो. त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात काय? जड परी जवळी का लोह, जड परी जवळी का लोह, चळे तरी चळा का कवन क्षीण भ्राम का सन्निधानाचा. फार काय? लोह चुंबकाच्या जवळपणाने अचेतन लोखंड हलते तर हाले नाका, पण जड लोखंडाला जवळ ओढून आणण्याचे श्रम लोह चुंबकाला काय पडले? किंबहुना या परी मी निज प्रकृती अंगीकारी, आणि भूत सृष्टी एकसरी प्रसवेची लागे. फार काय सांगावे? याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृती भूत सृष्टीला एकसारखी उत्पन्न करू लागते. जो हा भूतग्राम वाघवा, ते असे प्रकृती अधीन पांडवा, जैसे बीजाची वेल पालवा समर्थ भूमी. अर्जुना, हा जो प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला आणि पानांना उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे, ना तरी बाळकाधिका वैसा गोसाऊ देह संग जैसा, अथवा घनावरी आकाशा वर्षीये जेऊ. अथवा बाल्यादी अवस्थात जसा देह संघाचा आधार आहे, किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघांची फळी येण्यास वर्षा ऋतू आधारभूत आहे. का स्वप्नासी कारण निद्रा, तैशी प्रकृती हे नरेंद्रा, या आशेषाही भूत समुद्रा गोसाविणी गा. अथवा स्वप्नाला कारण की जशी झोप आहे, त्याचप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुषा, या सर्वाही भूत समुदायाची मालकीण प्रकृती आहे. स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्म, हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ. स्थावरांना अथवा जंगमांना, मोठ्यांना अथवा लहानांना हे राहू दे, सर्व भूत समुदायास प्रकृतीच मूळ आहे. म्हणून भूतहानी सृजावी, का सृजली प्रतिपाळावी, ये कारणी न येती आघवी आमुची या अंगा. म्हणून हे भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेले भूते रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही. जरी चंद्रिकेची परसती वेली, ते वाढी चंद्रे नाही वाढविली, तेवी माते पावोनी ठेली दुरी कर्मे. वेली वाढवण्याचे काम, पाण्यामध्ये चांदण्यांच्या वेली पसरलेल्या दिसतात, त्या वेली वाढवण्याचे काम जसे चंद्राने केले नाही, त्याचप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती वगैरे कर्म माझ्या कर्मापासून दूर राहिलेले आहे. नचमांतानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय, उदासीन वदासीन असक्तांतेषु कर्मसु. आणि हे धनंजया, या कर्माच्या ठिकाणी अनासक्त व उदासीनाप्रमाणे असलेल्या मला ही कर्मबंधने बंधन करू शकत नाहीत. आणि सुटलिया सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवा घाटू, देवी सकळ कर्मा मीच शेवटू, ते काही बांधती माते. आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा घाट थोपवू शकत नाही, कारण मिठाचा अंत समुद्राच्या पाण्यात होतो. त्याप्रमाणे सर्व कर्मांची समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते, तर ती कर्मे मला काय बांधणार. धूम्ररजांची पिंजरी, वाजती या वायू ती जरी होकारी, का सूर्यबिंबा माघारी आधारे रिगे. धुराच्या कणांचे छत जरी जोराने वाहणाऱ्या वाऱ्यास थांबविल, अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करील, हे असो
पर्वताची हृदयीचे, जेवी पर्जन्य धारा स्तव नौकोचे, तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. हे राहू दे, पावसाच्या धारा पर्वतांच्या पोटांमधील पदार्थांना खुपत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीचे कर्म मात्र मला बांधू शकत नाही. एरवी ये प्राकृती विपू एरवी ये प्राकृती विकारी, एकुमीचे आहे अवधारी, परी उदासीना चिया परी करी न करवी. एरवी या प्रकृतीच्या विचारांमध्ये जगांमध्ये मीच एक आहे हे लक्षात ठेव, परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतः काही करत नाही अथवा दुसऱ्याकडून काही करवितही नाही. दीपू ठेविला परिवरी, कवणा ते नियमिना निवारी, आणि कवण कवणीये व्यापारी, रहाटे तेही नेणे. घरात ठेवलेला दिवा कोणाला तू अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही, अथवा कोणी काही काम करत असले तर त्याचे निवारण करीत नाही, आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे तेही जाणत नाही. तो जैसा का साक्षीभूतू, गृह व्यापार प्रवृत्ती हेतू, तैसा भूतकर्मी अनासक्तू मी भूती असे. हा ज्या हा एकच विचार पुन्हा पुन्हा अनेक युक्तिप्रयुक्त्यांनी काय सांगू अर्जुना, येथे आणखी एवढे समज म्हणजे झाले. मया अध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरन्, हेतु आनेन कौंतेय जगद विपरिवर्तते. जे लोका चेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभवी पंडुसुता, हेतु मी जाणे. हे कुंतीपुत्रा, माझ्या आश्रयाने माया चराचर जगत निर्माण करते, या कारणामुळे जगाची घडामोड होते. ते हे की लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे, त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे असे समज. जे काजे मी या अधिष्ठिलिया प्रकृती, होती चराचराची या संभूती, म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे यया. कारण की मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचरांची उत्पत्ती होते, म्हणून मी या चराचरांच्या उत्पत्तीला हेतू आहे असे युक्तीला जुळते. आता येणे उजिवडे निरुते, न्याहळीपा ऐश्वर्य योगाते, जे माझ्या ठाई भूते परिभूते मी नसे. आता या विचारांच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूपाला ऐश्वर्य योगाला चांगले न्याहाळून बघ. माझ्या ठिकाणी सर्व प्राणी असे आहेत, पण मी प्राण्यांमध्ये नाही. अथवा भूते ना माझे ठाई, आता आणि भूतान माझे मी नाही, या खुणा तू काही चुको नको. अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि भूतांमध्ये मी नाही, हे वर्म तू कधीही विसरू नकोस. हे सर्वस्व आमचे गूढ, परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देऊनी कवाड, हृदया भोगू. हीच आमची सर्वस्व लपवून ठेवलेली गोष्ट आहे, परंतु तुला उघड करून सांगितली आहे. आता इंद्रियांचे द्वारे बंद करून सर्व इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून तू या गुह्य विचारांच्या अंतःकरणात अनुभव घे. हा दंशू तव नये हाता, तव माझे साचोकारे पण पार्था, न सपडेगा सर्वथा जेवी भुसी कणू. अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही तोपर्यंत ज्याप्रमाणे कोंड्यात दाणा शोधला असता सापडणार नाही, त्याप्रमाणे माझी खरी स्वरूप स्थिती मुळीच अनुभवास येणार नाही. अनुमानाचे नि पैसे, आवडे की रखडले ऐसे, परी मृगजळाचे नि ओलांशे, काय भूमी तिवे. जेव्हा जाळे पाण्यात पसरते, एरवी तर्काच्या बळाने माझी स्वरूप स्थिती खरोखर कळल्यासारखे वाटते, पण ते खरे नाही. ते कसे तर पुढील उदाहरणाने सांगतात. परंतु मृगजळाच्या ओलाव्याने जमीन भिजते काय, जे जाळजळी पांगले ते चंद्रबिंब दिसे आतुडले, परी थडिये काढून झाडिले, तैवा बिंबके सांगे.
जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा त्यात चंद्रबिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे असते सांग बरे. तैसे बोलावरी वाचा बडे, वायाची झक विजती प्रतितीचे डोळे, मग साचोकारे बोधावडे आथी न होई जे. त्या प्रकृती त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपल्या प्रतिपादनाने अनुभवाने स्वतःचे डोळे उगीच झाकण्यास लावतात. आपण आपल्याला फसवितात आणि मग खऱ्या बोधाच्या परीक्षेची वेळ आली म्हणजे बोध असतानाही असतही नाही आणि होतही नाही. अवजानन्ति मामूढा मानुषी तनुमाश्रितम परम भाव म जानन्तो मम भूत महेश्वरम. माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण सांप्रत मानव देह धारण करणाऱ्या मला मनुष्य समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलना करतात. किंबहुना भवा विहाया आणि साचे साड आथे जरी मिया तरी तुम्ही गा उपपत्ती या जतन कीजे. फार फार काय सांगावे. जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूप प्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा. एरवी वेदली दिठी कवडे ते चांदणिया ते म्हणे पिवडे तेवी माझी स्वरूपी निर्मळे देखला दोष. नाही तर ज्याप्रमाणे काविळाने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल. ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू वीख तेवी अमानुषा मानुष मानाल माते. अथवा तापाने दूषित झालेले तोंड दुधाला कडू विष म्हणते त्याप्रमाणे मनुष्य नसलेल्या मला मनुष्य असे मानाल. म्हणून पुढती तू धनंजया झणे विसंबसी या अभिप्राया जे या स्थूल दृष्टी वाया जाई जेल का. म्हणून अर्जुना पुन्हा तुला एक वार बजावतो की तू कदाचित या सांगितलेल्या स्वरूप ज्ञानाच्या अभिप्रायाला विसरशील तर विसरू नकोस, कारण या स्थूल दृष्टीने मला पाहू म्हटले तर ते पाहणे व्यर्थ होईल. पै स्थूल दृष्टी देखती माते तेची न देखणे जाणे निरुते जैसे स्वप्निचे अमृते अमरानो हिजे. ज्याप्रमाणे स्वप्नातील सेवन केलेल्या अमृताने अमर होता येत नाही कारण ते पिऊनही न प्यायल्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात ते पाहणे खरोखरच न पाहण्यातच जमा आहे असे समज. एरवी स्थूल दृष्टी मूढ माती जाणती की रूढ परी ते जाणनेची जाणने या आड रिगोनी ठाके. ज्याप्रमाणे स्वप्नातील सेवन केलेल्या एरवी मी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक ते आपल्या समजुतीप्रमाणे खरोखरी पूर्णपणे जाणतात, परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाच्या खऱ्या ज्ञानाच्या आड येते. जैसे नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तया हंसा माझी रत्न वृद्धीची आशा रिगोनिया. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबाला पाहून जी रत्ने आहेत अशा समजुतीने त्याविषयी लोक धरून पाण्यात शिरून ती खाण्याच्या आमिषाने पाण्यातील खडकावर चोच आपटून जसा एखाद्या हंसाने आपला घात करावा. सांगे गंगा या बुद्धी मृगजळ ठाकोनी आली याचे कवणफळ काय सुरू सुरू तरू म्हणून बाबुळ सेविले करी. अर्जुना सांग ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोहोचलो तर त्याचे फळ काय, अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभळीचा आश्रय केला तर ती बाभळ इच्छिलेले फळ देईल काय. हा निळ्याचा दुसरा या बुद्धी हा तू घातला विकारा का रत्ने म्हणून गारावेची जेवी. हा नीलमण्यांचा 2 पदरी हार आहे. या बुद्धीने तो घेण्याकरता सापाला उचलून घेण्यास तयार व्हावे अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने जशा गारगोट्या वेचाव्यात
किंवा द्रव्याचा ठेवाच प्रकट झाला आहे असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावे, अथवा निधान हे प्रकटले म्हणून खटीरांगार खोळे भरले, का सावली नेणता घातले सिंहे, अथवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी. तेवी मी म्हणून प्रपंची जिव्ही बुडी दिदली कृतनिश्चयाची, तीही चंद्रासाठी जेवी जडीची प्रतिमा धरोनी. त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असा आपल्या बुद्धीमध्ये कृतनिश्चय केला आणि त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. तैसा कृतनिश्चय वाया गेला, जैसा कोणी एकू कांजी प्याला, मग परिणाम पाहो लागला अमृताचा. तसा परमात्मा देहधारी आहे असा त्याचा ठाम निश्चय व्यर्थ गेला. हे कसे झाले तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताचे पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पाहावा, तैसे स्थूलकारी नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते, अहाती मज अविनाशाते तरी कैचा दिखे. तसे नाशिवंत जो स्थूल आकार तेच माझे खरे स्वरूप असा आपल्या मनांमध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहू जातील तर त्यांना मी कसा दिसेल. काही पश्चिम समुद्रीय तटा निगीजत आहे पूर्विलिया वाटा, का कोंडा कांडती सुबटा कणू आतुडे. अर्जुना, पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यावर पोचता येईल काय. अथवा अर्जुना, कोंडा कांडून त्यापासून दाणे प्राप्त होतील काय. तैसे विकारले हे स्थूळ जाणीतले या मी जाणवे तसे केवळ, काही फेण पिता जळ सेविले होय. त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर हेच मी असे मला जाणले असता माझे केवळ खरे स्वरूप जाणले जाईल काय. फेस प्याल्याने पाणी पेल्यासारखे होईल काय. म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानूनी संभ्रमे, मग येथेची ये जिये जन्म कर्मे तिये मजची म्हणती. म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी परमात्मा आहे असे मानून मग या देहाची जी जन्मादी कर्मे ते माझ्यावर लागतात. एतुलेनी अनामानाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देह धर्म आरोपिती. यामुळे नाव नसलेल्या मला ते नाव देतात. वस्तुतः मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात व देहादी मर्यादेने रहित असलेल्या मला जन्म मरणाधिक जे देह धर्म त्यांचा संबंध लावतात. मज आकार शून्य आकारू निरुत्पादिका उपचारू मज विधी विवर्जिता व्यवहारू आचाराधिक. जो मी निराकार आहे त्याला मला आकार आहे असे मानतात व देहरहित जो मी मला पूजेचे उपचार अर्पण करतात. शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचाराधिक व्यवहार लावतात. मज वर्णहीना वर्णू गुणातीतासी गुणू मज आचरणाचरणू आपण या पाणी जातीच्या पलीकडे असणाऱ्या मला एक विशिष्ट जातीचा समजतात. निर्गुणाला सगुण समजतात. पाय नसताना माझ्या ठिकाणी त्या पायांची कल्पना करतात व त्याप्रमाणे हाताच्या कल्पनेस व माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवांची कल्पना करतात. मज अमेयामान सर्वगताशी स्थान जैसे जे माझी वन निदेखा देखे. मोजता न येण्या इतके माझे स्वरूप अमर्याद आहे परंतु मलाही मर्यादेत घालतात. मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाण कल्पितात. ज्याप्रमाणे आपल्या अंथरुणावर निजलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पाहतो. बोलू ताई पुढे. हाँ एक वही क्या है. हा तैसे अश्रवणा श्रोत्र म्हणजे अचक्षुषी नेत्र अगोत्रा गोत्र अरूपा रूप
त्याप्रमाणे कान वगैरेंचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानाची कल्पना करतात. डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नसतानाही डोळे कल्पितात व कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकांची कल्पना करतात. मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात. थांबू ना आता? हो ताई, थांबा आता आणि पसायदान घ्या आता. हो हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी वजी जो जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. जय श्री कृष्ण दादा. जय श्रीकृष्ण. पुष्कळ ओव्या वाचल्या ताई तुम्ही, भरभर वाचलं खूप. थोडासा अर्थ पण मला ते समजून माझी ज्ञानेश्वरी आहे ते ओव्या एका बाजूला आणि अर्थ एका बाजूला असल्यामुळे थोडीशी गडबड झाली माझी. हा हा, नाही वाचन चांगलं झालं. वाचन हे हा खराब झालं हा असं नाही मला म्हणायचं, पण पुढे वेळ मिळाला नाही असं. हा थोडं हा हा. सावकाश सावकाश होणं अपेक्षित आहे, असं बाकी काही नाही. चालेल. अच्छा. याचं निरूपण मी नंतर लेखाच्या स्वरूपामध्ये टाकून देतो, कारण आता वेळ संपली आपली. हो हो चालेल. धन्यवाद सगळ्यांना. जय श्रीकृष्ण.